म्हणून पहिल्या ग्लिम्प्समध्ये महाराष्ट्राला काय मिळालं आहे ते मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे। 1,00,000 कोटी रुपये हे केंद्र सरकारकडून मिळणार आहे। याच्या व्यतिरिक्त आपला जो ग्रामीण रस्ते प्रकल्प आहे त्याच्याकरता 378 कोटी, ऍग्री बिझनेस नेटवर्क 167 कोटी, इकॉनॉमिक क्लस्टर 283 कोटी, महाराष्ट्र टर्शरी केअर मेडिकल एज्युकेशन विकास कार्यक्रम जो आपण हातामध्ये घेतलाय त्याकरता 385 कोटी, उपसा सिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण 207 कोटी, ऍग्री बिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन यामध्ये 646 कोटी, डेव्हलपमेंट ऑफ अप्लाइड नॉलेज अँड स्किल्स फॉर ह्युमन डेव्हलपमेंट 313 कोटी, त्यानंतर जिल्ह्यांमध्ये संस्थात्मक संरचना क्षमता वृद्धीसाठी 240 कोटी, मुंबई अहमदाबाद हाय स्पीड कॉरिडॉर 6103 कोटी, मुंबई मेट्रो 1702 कोटी, पुणे मेट्रो 517 कोटी, MUTP 3 मुंबई करता 462 कोटी, MMR रिजन मध्ये ग्रीन मोबिलिटी 155 कोटी, महामार्गावर ITS 680 कोटी, असे वेगवेगळे मुंबई पुण्यातल्याही प्रकल्पांचा विचार केला तरी आतापर्यंत जे बघितलेले आहेत त्यात 12,500 कोटी रुपये हे या ठिकाणी मिळालेले आहेत। इतर महाराष्ट्रातले देखील मी सांगितलेले आहेत। एकीकडे महाराष्ट्राला डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेस मधनं 1,00,000 कोटी रुपये आणि वेगवेगळ्या योजनांवर देखील मोठ्या प्रमाणात निधी हा महाराष्ट्राला या अर्थसंकल्प